नमस्कार. मी देवहूती गांजापूरकर आणि तुम्ही पाहत आहात गल्ली ते दिल्ली. महाराष्ट्राच्या राजकारणात काका पुतण्यांचं राजकारण नेहमीच चर्चेचं राहिलंय. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अनेकदा काका पुतण्यांच्या राजकारणाचा वापर केलाय. भाजपचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांच्या विरोधात धनंजय मुंडे यांना उभं केलं. बीडमध्ये जयदत्त क्षीरसागर यांच्या विरोधात त्यांचा पुतण्या संदीप क्षीरसागर यांना उभं केलं. नियतीने त्यांनाच धडा देत अजित पवार हे त्यांचेच पुतणे त्यांना सोडून गेले. मात्र आता शरद पवारांनी याचाही बदला घेतलाय. अजित पवार यांचे सख्खे पुतणे युगेंद्र पवार यांना त्यांच्या विरोधात उभं करण्याचे प्रयत्न सुरू केले. अजित पवार यांच्या भाजप सोबत जाण्याने राष्ट्रवादी दोन गट पडले. पर्यायाने पवार कुटुंबावरही याचे परिणाम जाणवू लागले. आता अजित पवार यांचे सख्खे पुतणे युगेंद्र पवार यांनी काकाऐवजी आजोबांना साथ देण्याचं ठरवलंय. उद्योजक असणारे युगेंद्र पवार हे आता राजकारणात येणार असल्याची माहिती आहे. युगेंद्र पवार यांनी आज राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या कार्यालयाला भेट दिली. तिथल्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. युगेंद्र पवार हे अजित पवार यांचे धाकटे बंधू श्रीनिवास पवार यांचे पुत्र. युगेंद्र हे व्यावसायिक आहेत. शरयू फाउंडेशनच्या माध्यमातून ते कार्यरत असतात. शरयू ॲग्रो कंपनीचे ते सीईओ आहेत. शिवाय बारामतीच्या विद्या प्रतिष्ठान या शैक्षणिक संकुलाचे ते खजिनदार आहेत. बारामती कुस्तीगीर परिषदेचे ते अध्यक्ष सुद्धा आहेत. शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त युगेंद्र यांनी कुस्ती सामन्याचं आयोजन केलं होतं. तेव्हापासूनच ते शरद पवार गटात सक्रियपणे सहभागी होतील अशी चर्चा होती. शरद पवार यांनी कोल्हापूरमध्ये बुधवारी सकाळी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी शरद पवारांना युगेंद्र पवार यांच्या पक्षप्रवेशाविषयी विचारणा करण्यात आली. युगेंद्र पवार आधी अजित पवार गटात होते, आता ते तुमच्याकडे येतात, तुम्हाला काय वाटतं असं पवारांना विचारण्यात आलं. यावर शरद पवारांनी मिश्किलपणे भाष्य केलं. मुळात युगेंद्र पवार हे राजकारणात आहेत हेच मला माहित नव्हतं. ते व्यावसायिक आहेत, त्यांचा स्वतःचा मोठा व्यवसाय आहे. अजित पवार यांनी याबाबत पूर्वीच भूमिका व्यक्त केली आहे. बारामतीच्या निवडणुकीवेळी सगळेजण माझ्या विरोधात प्रचार करतील, तेव्हा तुम्ही मला एकटं टाकू नका. तुमची साथ आहे तोपर्यंत मी तडफेने निर्णय घेऊ शकतो, अशी भावनिक साथ अजित पवारांनी कार्यकर्त्यांना घातली होती.